श्री संत अंबादास महाराज यांच्या पावन पावलांनी पावन झालेलं तीर्थक्षेत्र कान्होली, तालुका दर्यापूर, जिल्हा अमरावती. श्री संत अंबादास महाराज हे पंढरपूरची वारी दरवर्षी करत होते. पण ते करत असताना त्यांनी त्यांचे गुरु टाकरखेडा येथील लहानूजी महाराज, भारवडे येथील सत्यदेव बाबा, वरखेड येथील अळकोजी महाराज यांच्या पादुका ते कान्होली येथे आणून तेथून पंढरपूरची वारी करत होते. आज महाराज जरी 2 वर्षापासून हयात नसतील, परंतु ही परंपरा त्यांच्या भक्तांना चालू ठेवलेली आहे. त्यावरच आजचा व्हिडिओ. त्या सर्व पादुकांचा महाराज हे नदीवर जाऊन अभिषेक करत होते. यावेळी महाराजांच्या जुन्या आठवणी तिथं सर्व भक्तांना आठवत होते. ओम शिवरूपाय विद्महे लालूजी देवाय धीमहि तन्नो सूर्योपासक प्रचोदयात्. ओम शिवरूपाय विद्महे लालूजी देवाय धीमहि तन्नो सूर्योपासक प्रचोदयात्. ओम शिवरूपाय विद्महे लालूजी देवाय धीमहि तन्नो सूर्योपासक प्रचोदयात्. ओम शिवरूपाय विद्महे लालूजी देवाय धीमहि तन्नो सूर्योपासक प्रचोदयात्. ओम शिवरूपाय विद्महे लालूजी देवाय धीमहि तन्नो सूर्योपासक प्रचोदयात्. ओम शिवरूपाय विद्महे लालूजी देवाय धीमहि तन्नो सूर्योपासक प्रचोदयात्. हे लहानूजी देवाय धीमहि तन्नो सूर्योपासक प्रचोदयात्. ओम शिवरूपाय विद्महे दोन 2024 महाराजांचं निर्वाण झालं. पण 25 आणि 26 हे दोन्ही आषाढी एकादशी महाराजांच्या विना भक्तांना इथं कराव्या लागत आहेत. त्यामुळे महाराजा जेव्हा पंढरपूरला आहेत तेव्हा सर्व भक्तांच्या स्वतः आंघोळी करून देत. एका संतांनी मानवाची आंघोळ करून दिल्यानंतर त्या मानवाचा उद्धार होईलच. आणि तो जो आनंद होता, आज तो महाराज नसल्यामुळे आनंद त्यांना घेता येत नव्हता. फक्त महाराजांच्या पादुका डोक्यावर घेऊन ते नदीत बुडत होते. महाराजांचे परमभक्त अभिजित बोके. रामराम हो, जय गुरुदेव. काय वाटते बा आंघोळ आता चंद्रभागेची आंघोळ झाल्यानंतर, स्नान झाल्यानंतर? चंद्रभागेत आता फक्त स्नान केलं, गुरुमाऊलीच्या पादुकेचा अभिषेक केला. हां हां. आता काय सगळं आनंद वातावरण आहे सगळीकडे. अभिजित भाऊ गर्भ श्रीमंत आणि तुम्ही त्यांच्या पत्नी, पण हे जे सुख सध्या तुम्ही गुरुमाऊलीच्या पालखीसोबत पंढरपूरला येऊन चंद्रभागेच्या, आता आपण चंद्रभागा याच्या मागची आहे, पण आपण सध्या भीमा नदीत आहोत. आणि सांपत्निक आल्यानंतर तुम्हाला हा आनंद घरी मिळतोय का? नाही, तो इथेच मिळतो. घरच्यापेक्षा इथे जास्त आनंद मिळतो. जो वारीत आनंद आहे तो कुठेच नाही. आता किती दिवस झाले तुम्ही इथं पंढरपूरला आलेला? आता सध्या 4 दिवस झालेले. पण या 4 दिवसात कधी घरची आठवण येते काय? नाही, बिलकुलच. तुम्ही भाग्यवान आहात की तुम्ही सध्या सांपत्निक आले इथं. धन्यवाद दादा. अशा वेळेस महाराजांच्या सोबत ज्या ज्या लोकांनी चंद्रभागे नदीमध्ये सर्व आठवणी ताज्या होत्या, त्यानंतर सर्व पादुका घेऊन महाराजांच्या मठाकडे सर्व भाविक भक्त निघाले. महाराजांच्या पादुकाचा अभिषेक केल्यानंतर त्या पालखीत ठेवल्या जातात आणि तिथे भजनाचा कार्यक्रम आयोजित करून भोजन दिले जाते, महाप्रसाद. Yeah.
अशी श्री संत अंबादास महाराज कानोली तालुका पंढरपूरला दर्यापूर, पालखी येताना जिल्हा कोणतं अमरावती कोणती हे पालखी कोणाची यांच्या पंढरपूर वारीचा इतिहास त्याच्यानंतर हे चॅनलला लाईक सबस्क्राईब हे शेअर श्री करण्याची समर्थ विनंती. लहानजी महाराज